जळगाव जिल्ह्यात 2 दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून पाचोरा, एरोंडल, जामनेर, भडगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकतात की हे पाचोरा शहर आहे। पाचोरा शहरातील जी ही हिवरा नदी आहे, हिवरा नदीच्या काठावर असलेल्या या ठिकाणी ग्रामस्थांना मोठा या ठिकाणी नुकसानीचा सामना करावा लागत आहे। आपण बघू शकतात की नदीतून ही एक मोठी घाण या ठिकाणी वाहून आलेली आहे। त्याचप्रमाणे घरांची देखील या ठिकाणी पडझड झालेली आहे। 2 दिवसापासून पाचोरा शहरामध्ये, भडगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहे। हॉस्पिटल असेल, विविध वसाहत असतील, बाहेरमपुरा असेल, कृष्णपुरी भाग असेल, त्याचप्रमाणे जनता वसाहत असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत पाचोरातले जे ग्रामस्थ आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मावशी, काय सांगणार? मोठं नुकसान या ठिकाणी आपलं झालंय। भरपूर नुकसान झालंय। पूर्ण घरामध्ये पुरा गारा आहे। कमरा इथला आता कमरा इथला गारा आहे। हे पूर्ण भरेल होतं पाण्याचं। इथलं हे सगळं वाहून गेलं। यायटी एक घर आहे ते बी पडून गेलं। पुरं नुकसान होऊन गेलं। फक्त आम्ही ना जीव वाचाडा, गहू, ज्वारी, तांदूळ पुरा भिजुराला, अजून बी भिजुरालं। नेमकी काय परिस्थिती होती यावेळी? लय परिस्थिती बेकार होती इथली। लयच कठीण होतं। कधी आम्ही रातचा कधी आला असता तो पाऊस, आम्ही मरून गेलो असतो, राहिलंच नसतो आम्ही। कशा तरी दिवसा पाऊस आला म्हणून आम्ही आमचे जीव वाचाडे। यापूर्वी असा पाऊस कधी आला नाही असा मैं आता 87 म्हणलं लग्न व्हायला यायचा पाऊस, पण एवढा नाही। आता लयच पाऊस आला। रात्रभर झोपणी आम्हाला, रात्रभर झोपणी, जागीच जीव वाचाडाचे कामं करले फक्त आम्ही ना। फक्त बस लहान लहान लेकरं वर घेऊन गेलो, गच्चीवर जाय, इकडे जाय, खाली उतरायला चान्स नाही, डोक्याबरोबर दारी, अंगणात पाणी। ही सुरक्षण बी तर करून द्या दादा आम्हाला, फक्त एवढी एवढंच मागणं आहे त्यांना। इथून बी अर्धी करली, इकडून अर्धी करली, पुरी धार उठून फुटली ती घरामध्ये पाणी। जेव्हा हे घडलं तेव्हा काय नेमकं तुमची परिस्थिती काय? परिस्थिती तर विचारूच नका मग। इथली परिस्थिती होती फक्त आम्हाला असं वाटतं की आमचे जीव वाचले पाहिजेत बस। जाऊ गेलं तर गेलं तर गेलं, राहिलं तर राहिलं, फक्त आमचे जीव वाचले पाहिजेत अशी परिस्थिती। ही परिस्थिती कधी रातची राहिली असती दादा तर बेकार काम झालं असतं मग। किती नुकसान यात झालंय आपलं आता? भरपूर नुकसान झालं। हे काय व्हिडिओ काढून घ्या तुम्ही। हे पत्र वाहून गेले, हे घर पडून गेलं। या घरामध्ये आता बी कमरा इथला गाळ आहे, तिकडे एक घर आहे ते पडून गेलं। लय नुकसान झालं। आपण काय सांगणार? मोठं नुकसान पाचोऱ्यात या ठिकाणी झालेलं आहे। मागील आठवड्यापासून पाचोरा शहरात असेल व पाचोरा शहराच्या आजूबाजूतील भागात असेल, डोंगराळ भागात खूप पाऊस हा पडतो आहे। ढगफुटी समान पाऊस हा बऱ्यापैकी झाला, त्यामुळे नदीला प्रचंड प्रमाणात पूर आला। आणि या ठिकाणी सरळ तिकडच्या पुलापासून तर या कृष्णापुरीच्या पुलापर्यंत संपूर्ण अखंड संरक्षण भिंत आहे, परंतु हा थोडासा भागमधला 50 मीटरचा संरक्षण भिंतीचा निधी अपूर्ण असल्यामुळे तो होऊ शकला नाही। त्यामुळे जे पाणी या भागात घुसून या लोकांचं प्रचंड असं नुकसान झालं। पण तरी माझी प्रशासनास विनंती आहे की हा जो राहिलेला संरक्षण भिंतीचा भाग आहे हा लवकरात लवकर पूर्ण करावा व ह्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे यांना काही ना काही नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे। आम्हीसुद्धा त्यासाठी प्रयत्नशील राहू, बस एवढेच मी आपल्याला सांगू शकतो। काय परिस्थिती होती त्यावेळेची? परिस्थिती तर खूप वाईट होती, कारण की असा एवढा महापूर आम्हीही बघितलेला नाही। आमच्याही आज आमच्या आयुष्यात आम्ही लहानपणी असताना एकदा आला होता असं आमचे सांगतात वाडवडील, परंतु आम्ही तरी एवढा मोठा पूर बघितलेला नाही। परंतु सुदैवाने मागील काळात आमदार साहेबांनी जे इकडे 2 पूल करून ठेवले, त्यामुळे का होईना पाण्याचा प्रचंड पाणी निघायला चांगला मार्ग मिळाला। नाहीतर जर हे पूल नसते तर जवळपास मी तो म्हणतो आमचा अर्धा भाग हा पाण्याखाली राहिला असता। आणि जसं आमदार साहेबांनी पुलांचं काम केलं तसंच या संरक्षण भिंतीसुद्धा काम करून दिलं तर पुढे येणाऱ्या अडचणी या थांबतील, असं मी तुम्हाला सांगू शकतो। आपण काय सांगणार? मागील 2-3 दिवसापासून पाचोरा शहर किंवा खडकदेवळा बनवटी भागामध्ये खूप जास्त पाणी होतं आहे। त्या पाण्यामुळे जो पाचोरा हिवरा नदीच्या काठचा भाग आहे, शिवकॉलनी पूल असो किंवा कोंडवाडा गल्लीचा पूल असो, या भागामध्ये जे नदीकाठी घरं आहेत त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। घरामध्ये 1-1, 2-2 नव्हे तर 5-5, 6-6 फुटापर्यंत पाणी होतं। किंवा ज्या दळणवळण जीवनावश्यक वस्तू होत्या त्या सर्व वाहून गेल्या। घरात राहण्याची आता व्यवस्थाने आजूबाजूचे घरं पडण्यात आली, पत्र वाहून गेले, घरं पडलीत, काही माणसांना दुखापत झाली। ज्या कामधंद्याच्या वस्तू होत्या, गाडी वाहून गेली एका बाजूवाल्याची, असं भरपूर नुकसान झालेलं आहे। तरी आमची एक अशी विनंती आहे की प्रशासनाने या नुकसानाची भरपाई म्हणून आम्हाला काहीतरी भरपाई करण्यात यावी।
आणि जो आधीच्या आमच्या मंडळींनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न साधा नसून खूप गांभीर्याने लक्ष घालण्या योग्य आहे. तर तात्काळ ती जर संरक्षण भिंतीचं लक्ष घालण्यात आलं तर पुढे येणाऱ्या संकटांना आपल्याला मात करता येईल. नक्कीच पाचोरा भडगाव परिसरामध्ये मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. हिवरा नदीचा हा काठ आहे. हिवरा नदीच्या काठावर या ठिकाणी मुसळधार पावसामुळे जो संसार होता हा संसार मुरून पडलेला आहे. घरं असतील, संसारोपयोगी वस्तू असेल, यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. जे पाचोऱ्याचे जे आमदार आहे यांनी या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आहे. पाचोरा भडगाव जामनेर एरोंडल परिसरात मोठं नुकसान जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी झालं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.